राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आज एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। अनेक दिवसांपासून ज्या पीक विमा रकमेची शेतकरी वाट पाहत होते ती रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। राज्य सरकारने या संदर्भात मोठा निर्णय घेतलेला असून तब्बल लाखो शेतकऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या चिंता आता कमी होणार असून आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे। राज्य सरकारच्या माहितीनुसार जवळपास 45 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतलेला आहे। या सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टर साधारणपणे 17,000 रुपयांपर्यंतची विमा रक्कम मिळणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे ही संपूर्ण रक्कम थेट डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे। यामुळे मधले कोणतेही अडथळे राहणार नाहीत आणि पैसे थेट लाभार्थ्यालाच मिळतील असा सरकारचा स्पष्ट उद्देश आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः याबाबत स्पष्ट केले आहे की पीक विम्याची रक्कम प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळालीच पाहिजे। पूर्वी अनेक वेळा विमा कंपन्या तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता आणि इतर कारणांमुळे शेतकऱ्यांना पैसे वेळेवर मिळत नव्हते। मात्र आता ही सर्व प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून थेट खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कोणाच्याही मागे फिरावे लागणार नाही। सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार सुरुवातीला राज्यातील 16 जिल्हे आणि 85 तालुक्यांमध्ये सर्वप्रथम पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे। या जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी तयार करण्यात आलेली असून त्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। जर तुमचा जिल्हा आणि तालुका या पहिल्या यादीत असेल तर तुमच्या खात्यात लवकरच संपूर्ण रक्कम जमा होईल। याशिवाय सरकारकडून आणखी एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी अनुदानाची रक्कम मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात अनुदान देण्यात येणार आहे। या अंतर्गत सुमारे 10,000 रुपयांचे अतिरिक्त अनुदान देखील काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते। म्हणजेच काही शेतकऱ्यांना पीक विमा आणि अनुदान दोन्हीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। पीक विमा उशिरा मिळण्यामागची कारणंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहेत। आधी नुकसान भरपाईचे अनुदान वाटप करणे, त्यानंतर पीक कापणी अहवालांची तपासणी, विमा कंपन्यांकडून मंजुरी अशा अनेक प्रक्रिया होत्या। मात्र आता या सर्व अडचणी दूर करण्यात आल्या असून अहवाल सरकारकडे आणि विमा कंपन्यांकडे सादर करण्यात आले आहेत। विशेष म्हणजे या अहवालांवर कोणताही आक्षेप नोंदवण्यात आलेला नाही, त्यामुळे पैसे अडवून ठेवण्याचे कारण आता उरलेले नाही। सध्या सुरू असलेल्या पीक विमा योजनेत पीक कापणी प्रयोग हाच मुख्य निकष मांडण्यात आलेला आहे। बनावट अर्ज, चुकीची माहिती आणि गैरप्रकार थांबवण्यासाठी सरकारने नियम अधिक कठोर केले आहेत। यामुळे खऱ्या आणि पात्र शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। सरकारचा स्पष्ट संदेश आहे की कोणताही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही। मात्र यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाची कामे वेळेत करणे अत्यंत गरजेचे आहे। सरकारने स्पष्ट केले आहे की काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या नाहीत तर पैसे खात्यात जमा होणार नाहीत। ही कामे कोणती आहेत ती पुढील भागात सविस्तर सांगण्यात येणार आहेत। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी ही माहिती लक्षपूर्वक समजून घेणे खूप गरजेचे आहे। आता पीक विमा आणि नुकसान भरपाईचा पैसा लवकरच खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। अनेक दिवसांपासून असलेली अनिश्चितता आता दूर होत असून हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा ठरत आहे। पुढील भागात कोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले आहे, यादी कशी पाहायची आणि कोणती 2 महत्त्वाची कामे केल्यावरच पैसे मिळतील याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे। आता आपण पाहूया की पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमकी कोणती कामे करणे आवश्यक आहे आणि सरकारने कोणत्या अटी घातलेल्या आहेत। कारण अनेक वेळा असे पाहायला मिळते की सर्व निर्णय होऊनही केवळ काही छोट्या चुका किंवा कागदपत्रांच्या अभावामुळे शेतकऱ्यांचे पैसे अडकून राहतात। त्यामुळे या भागातील माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम थेट डीबीटीच्या माध्यमातूनच दिली जाणार आहे। याचा अर्थ असा की शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। जर आधार लिंक नसेल तर रक्कम खात्यात जमा होणार नाही। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सर्वात आधी आपले बँक खाते आधार कार्डशी जोडले आहे की नाही हे तपासून घ्यावे। ही प्रक्रिया पूर्ण नसेल तर तात्काळ जवळच्या बँकेत जाऊन ती पूर्ण करून घ्यावी। दुसरे आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे फार्मर आयडी। सरकारने स्पष्ट निर्देश दिले आहेत की ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना पीक विमा आणि अनुदानाची रक्कम मिळणार नाही। अनेक शेतकरी अजूनही फार्मर आयडी काढलेली नाही, त्यामुळे त्यांचे पैसे अडकलेले आहेत। फार्मर आयडी काढल्यानंतरच शेतकरी शासनाच्या विविध योजनांसाठी पात्र ठरतो। त्यामुळे ज्यांनी अजून फार्मर आयडी काढलेली नाही त्यांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे। तिसरे महत्त्वाचे काम म्हणजे ई-केवायसी। सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी अपूर्ण असल्यामुळे त्यांचे पैसे थांबलेले आहेत। ई-केवायसी पूर्ण नसेल तर डीबीटी प्रक्रिया अयशस्वी ठरते। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण आहे की नाही हे देखील तपासून घ्यावे। मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे, बँक खात्याची माहिती योग्य असणे हे सर्व तपशील अचूक असणे गरजेचे आहे। सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे
की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे आणि ठराविक विमा हप्ता भरलेला आहे त्यांनाच या रकमेचा लाभ मिळणार आहे. कोणताही बनावट अर्ज किंवा चुकीची माहिती आढळल्यास अशा शेतकऱ्यांचे नाव यादीतून वगळण्यात येऊ शकते. त्यामुळे सर्व माहिती योग्य आहे की नाही हे प्रत्येक शेतकऱ्याने स्वतः तपासून घ्यावे. आता जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय वाटपाबाबत बोलायचे झाल्यास सरकारने पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमधील 85 तालुक्यांमध्ये पैसे जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच 10,000, 13,000, 15,000 किंवा 17,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा झालेली आहे, तर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम लवकरच जमा होणार आहे. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू असून सर्व पात्र शेतकऱ्यांना पैसे मिळतील असे सरकारने स्पष्ट केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे काही शेतकऱ्यांना पीक विम्याबरोबरच अतिवृष्टी किंवा नुकसान भरपाईचे अनुदान देखील मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात अनुदान मिळालेले नाही त्यांना दुसऱ्या टप्प्यात ही रक्कम देण्यात येणार आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी 2 वेगवेगळ्या योजना अंतर्गत पैसे जमा होण्याची शक्यता आहे. सरकारने शेतकऱ्यांना घाई न करण्याचा आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला आहे. सर्व यादी अधिकृत पद्धतीने तयार करण्यात आलेल्या आहेत आणि डीबीटी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पैसे खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे एखाद्या दिवशी पैसे आले नाहीत म्हणून घाबरून जाण्याचे कारण नाही. जर सर्व कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण असतील तर पैसे नक्कीच मिळतील. पुढील भागात आपण पाहणार आहोत की जिल्ह्यांची संपूर्ण यादी कशी तपासायची, आपले नाव यादीत आहे की नाही हे कसे पाहायचे, तसेच पैसे कधीपर्यंत खात्यात जमा होतील याबाबतची अंतिम माहिती. त्यामुळे पुढील भाग देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आता आपण या संपूर्ण पीक विमा आणि नुकसान भरपाई अपडेटचा अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. कारण याच भागात तुम्हाला स्पष्टपणे समजेल की पैसे नेमके कधीपर्यंत खात्यात जमा होतील, यादीत नाव नसल्यास काय करायचे आणि पुढे कोणती प्रक्रिया राबवली जाणार आहे. अनेक शेतकरी बांधवांच्या मनात अजूनही शंका आहेत, गोंधळ आहे आणि काहींना पैसे आलेले असताना काहींना अजून का आले नाहीत हा प्रश्न सतावत आहे. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत लक्ष देऊन समजून घेणे खूप आवश्यक आहे. सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे की पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे एकाच दिवशी सर्वांच्या खात्यात येणार नाहीत. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. काही जिल्हे आणि तालुक्यांमध्ये आधीच पैसे जमा झालेले आहेत, तर उर्वरित भागात डीबीटी प्रक्रिया सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांची सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत, फार्मर आयडी तयार आहे, ई-केवायसी पूर्ण आहे आणि आधार बँक खात्याशी लिंक आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्यास आता अडथळा उरलेला नाही. जर तुमच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नसतील तर घाबरण्याची गरज नाही. सर्वप्रथम तुम्ही तुमचा जिल्हा आणि तालुका यादीत आहे की नाही हे तपासून घ्या. जर यादीत नाव असेल आणि तरीही पैसे आले नसतील तर याचा अर्थ बहुतेक वेळा तुमची फार्मर आयडी, ई-केवायसी किंवा आधार लिंकिंगमध्ये काही अडचण असू शकते. अशा वेळी तात्काळ ही कामे पूर्ण करा, कारण सरकारने स्पष्ट इशारा दिला आहे की आवश्यक प्रक्रिया पूर्ण नसतील तर पैसे खात्यात जमा होणार नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे सरकारने कोणालाही मुद्दाम पैसे रोखून ठेवलेले नाहीत. उलटपक्षी सरकारचा उद्देश आहे की प्रत्येक पात्र शेतकऱ्याला त्याचा हक्काचा पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळावी. त्यामुळेच थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे पैसे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे पारदर्शकता वाढली आहे आणि शेतकऱ्यांचा पैसा सुरक्षित राहणार आहे. आता पुढील काही दिवसांत उर्वरित जिल्हे आणि तालुक्यांमध्ये देखील पैसे जमा होण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाणार आहे. सरकारकडून आवश्यक निधी मंजूर करण्यात आलेला असून अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होताना दिसेल. शेतकरी बांधवांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करा. अधिकृत नियम आणि प्रक्रिया पूर्ण असतील तर पैसे नक्कीच मिळतील. कुणीही पैसे मिळवून देतो, नाव लावतो अशा भूतथापांना बळी पडू नका. तुमची कागदपत्रे पूर्ण ठेवा, एवढेच सर्वात महत्त्वाचे आहे. या संपूर्ण निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पीक नुकसान, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असून योग्य अंमलबजावणी झाल्यास प्रत्येक पात्र शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळेल. ही महत्त्वाची माहिती प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. अशीच शेतकऱ्यांच्या हिताची सरकारी योजना, अनुदान, पीक विमा आणि ताज्या अपडेटची अचूक माहिती मिळवण्यासाठी PM सेवा मराठी सोबत जोडलेले रहा. हा मजकूर इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचाही पैसा अडू नये. पुढील महत्त्वाच्या अपडेटसाठी लक्ष ठेवा आणि माहितीपूर्ण निर्णय घ्या.